तर नमस्कार मित्रांनो, सकाळी झोपेतून उठलो आणि आई डबा बांधत होती. म्हटलं, "आई डबा कोणासाठी बनवला?" आई म्हणे, की "बाबाचा डबा तुला एकदा वावरात नेऊन द्यावा लागते." म्हटलं, "ठीक आहे, नेऊन देतो." मग आईनं डबा-गिबा बांधला, थैली उचलली आणि मी चाललो आलो वावरात. मग ठीक आहे, बाबाची सायकल दिसत नव्हती. मग बाबाला फोन लावला, तर बाबाला म्हटलं, "तुमची सायकल काही दिसून नाही राहिली." बाबाला बोरीच्या झाडाखाली सायकल लावल्या, तरी डबा लटकून ठेवून देजो. म्हटलं, "ठीक आहे." मग डबा-गिबा लटकवला आणि मी चाललो आलो घरी. घरी आलो आणि हे पुरी म्हणत होती, की "दादा, तुझ्यासोबत मस्ती करताना माझा व्हिडिओ काढ बरं." म्हटलं, "ठीक आहे." मग तिचा मस्ती करताना एक व्हिडिओ काढला भाऊ माझ्यासोबत. आणि म्हटलं आज हे पाईप दिसून राहिले, म्हटलं आज या पाईपाचं उद्घाटन करून टाकू. मग गड्डे-गिड्डे होते, मग घरी माल बी करणं होता. मग पाईपाचं उद्घाटन करायसाठी म्हटलं पोमवाका लागतील, म्हटलं आता आपण मिस्त्री नाही भाऊ एवढं. मग पोमवाका होते घरी, मग पोमवाकानं आण पाईप मी रोवून देतो तुले. मग पोमवाकानं पाईप-गिप रोवले, मग माप घ्यायला लागला, ट्यूब लेवलनं मोजलं की बरोबर पाईप बसला की नाही लेवलले. सोबत मोजणं झालं, मग एका पाईपनं दुसरा पाईप मोजत होते. मग हा काँक्रीटचा माल बी टाकणं होता, कारण आपल्या काँक्रीटच्या मालामध्ये भुजून टाकणं होते. पाईप-गिप भुजून झाल्यावर मग सागर म्हणत होता, की "दादा आज मला शाळेमध्ये सोडून दे." म्हटलं, "ठीक आहे भाऊ." मग ते शाळेत सोडून दिलं आणि पप्पूदाच्या कटिंगच्या दुकानात आलो. म्हटलं, "आज या कटिंगचं तर काही ना काही बसवावं लागेल बजेट. आपण कसे दिसत जाऊ व्हिडिओमध्ये." म्हटलं, "ठीक आहे, आज करून टाकू." मग अटी होता एक नंबर लागेल भाऊ. मग तो नंबर घेऊ दिला आणि आपण बसलो खुर्चीवर. आणि तुमचा भावानं पहा कशी अंगावर चादर घेऊन घेतली, कारण भाऊ केस पडले पाहिजेत म्हणून अंगावर घेऊन घेतली. मग अंगावर घेतली आणि मग केली आपली कटिंग. आणि बाप तुमचा भाऊ कसा दिसते कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.